चांगला खेळ राहिला. गोलंदाजी अस्मित चांगलीच नेहमी करत राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यालाच जातोय. सामन्याला होती सुरुवात. दशरथ वाडकर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर दीप अर्जुन गोळे आणि त्याच्या बरोबर आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सर्वेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॅकफुटला गेल्यानंतर फटका तर चांगला खेळला आहे. कव्हर्सला खेळलेला फटका सुरेख होता. दीपनी हा चांगला फटका खेळला आणि इकडे सिंगल येताना पाहायला मिळते. पहा त्यांच्यासोबत सुरेश गोळे यांना तुम्ही पाहताय, ज्यांनी क्वार्टर फायनलच्या अगोदरचा सामना म्हणजे प्री क्वार्टर फायनलचा सामना सुरेश गोळेंनी जिंकून दिला होता. ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांची मॅच. यावेळेस फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल स्टँड राहिलाय आणि सुरेश गोळे यांना मात्र शून्यावरती परतावं लागतंय. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. गोळेवाडी असंघाचे सुरेश गोळे इकडे पाहत होताना पाहायला मिळत आहेत. पहा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती अगदी एक्स्ट्रा कव्हर्सला चांगला झेल तिकडे टिपला. सुरेश गोळे आउट झालेत पहा, ज्यांची बॅटिंग खूप चांगली राहिली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय, डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. दीप गोळे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, परंतु अर्जुन गोळे अजून देखील बॅटिंगसाठी आलेले नाही आहेत आणि महत्त्वाचं असेल त्यांची भूमिका देखील या सामन्यामध्ये महत्त्वाची असेल. दशरथ वाडकर चांगली गोलंदाजी करतोय. 3 षटकांची लढत आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना जो संघ जिंकेल तो या क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनल फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. लेग साईडला पंच केलाय, परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कॅच पकडलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये लाजबाब जैद. सागर मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवरती 2 विकेट आल्या. गोळेवाडी असंघ अगदी अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय पहा, कारण 2 बॉल 2 विकेट इकडे येताना पाहायला मिळत आहेत. पहा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समनचं नाव आम्हाला कळू द्या. सुजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहा पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक विकेट आली. आता गोळेवाडी असंघ अडचणी वाढल्या गोळेवाडी असंघाच्या, कारण दशरथ वाडकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय या कडक उन्हामध्ये, लाजबाब बॉलिंग, लाईन लेन परफेक्ट आहे. अगदी ज्या पद्धतीने वेग आपण पाहतोय दशरथ वाडकरचा, तेच तर गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पहा स्विंग अँड मिस, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा दशरथ वाडकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहा एक सिंगल रन स्कोरबोर्डती पाहायला मिळते. अगदी 4 बॉलचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. दीप मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत पोहोचलेले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पहा हा दशरथ वाडकरचा नकल बॉल होता आणि एका षटकामध्ये तो एक बॉल असा टाकतोच, नेहमी पाहतो आपण. स्लोअर पद्धतीचा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, झेल घेण्याची संधी असेल मी म्हणेन. कॅचेस विन द मॅचेस. अगदी एकाने सोडला, दुसऱ्याने पकडला. दशरथ वाडकरच्या हातातून बॉल सटकला, परंतु अमित दादा वाडकर तिकडे होते, कॅच पकडलाय. विकेट क्रमांक 3 गिरता हुआ. ओव्हर हॅट्रिक तर नक्की झाले आणि कौतुक करावं लागेल. दशरथ वाडकर काय बॉलिंग केली यार. तब्बल 3 विकेट्स येताना पाहायला मिळतात. आता मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दादा गोळे हे दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता इथून पुढे पाहायला मिळेल. पहा प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने चांगलं क्रिकेट खेळावं, परंतु प्रत्येक वडिलांचं स्वप्न
पूर्ण होऊ शकत नाहीत की आपल्या मुलाबरोबर बॅटिंग करण्याची संधी, आणि ती संधी मात्र अर्जुन गोळेंना इकडे प्राप्त झाले पहा. पिता पुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील. दीप अर्जुन गोळे, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन गोळे मात्र नॉन स्ट्राईकला. आता दोघांवरती संघ आणि टीमची जबाबदारी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 35-40 धावा कुटाव्या लागतील. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी खेळला. इकडे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते पहा. दीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला वडील अर्जुन गोळे यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय, चांगला स्ट्रोक आहे. टप्पा घेतल्यानंतर इकडे पहा, क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. एका हातामध्ये झेल पकडला, डीप स्क्वेअरला गेला. एक टप्पा बॉल होता, त्या कारणाने एक सिंगल मिळताना पाहायला मिळते पहा. आता अर्जुन गोळे यांच्यावरती जबाबदारी आहे या मॅच मध्ये, कारण उर्वरित 10 बॉल आणि 10 बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल, स्वतःला सांगावं लागेल. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि आज आपल्या गावचं आयोजन आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे पहा, यॉर्कर बॉल आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. काय सामना पाहायला मिळतोय पहा. सिक्कीएम बोरगाव विरुद्ध गोळेवाडी असा सामना. खोला टाकलेला बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर. हवाई सफर, हवाई अल्ला, ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. अर्जुन गोळे यांच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. सुरेश गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. आता अर्जुन गोळे यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागले. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, त्याला देखील पिक केलं. या बॉलवरती धावा देखील मित्रांनो 6 टिक करा. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अर्जुन गोळे यांची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 2 बॉल आणि 2 षटका ठोकत असताना पिता मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्जुन गोळे. दीप मात्र तिकडे वडिलांपर्यंत गेला आणि मात्र दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली पहा. आज संघाची जबाबदारी या दोघांवरती असेल. गोळीवाडी गावचे पिता पुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. एका बाजूला दीप अर्जुन गोळे, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन गोळे हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावसंख्या 14 वरती पोहोचली पहा. झटपट पटापट षटका ठोका, धावसंख्या पुढे जाईल. आणखी एक फटका, जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका होता. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलवरती त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चाबुक स्ट्रोक. वा वा वा, व्हॉट अ बॅटिंग. अर्जुन दादा गोळे यांची जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल आणि 3 बॉलवरती 2 षटकार आणि 1 चौका ठोकलाय. धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळेल ती 18 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 1 होती, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्यात. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. अजून 18 धावा येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. गोळेवाडी असंघाला सामना जिंकायचा असेल तर आणखी 18 धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. दीपला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्क होती शुभम आलाय. पहिला बॉल खेळण्यासाठी दीप. ओपनिंगला दीप आलाय, चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा सामना. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठीमागे खेळलाय. खराब स्ट्रोक मी म्हणेन. सिंगल येताना पाहायला मिळते. 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते पहा. इकडे एक सिंगल काढून द्यावी लागेल. मला वाटते अर्जुन गोळे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून स्ट्रोक इकडे आलेत, 2 षटकार आणि 1 चौकार, तर पुढचे बॉल अर्जुन गोळे यांना खेळायला दिले तर मला वाटते चांगली धावसंख्या स्कोरबोर्डती उभी राहील.
शॉर्ट बॉल पूल करायचा होता, बॉल पुन्हा एकदा एज लागते, बॉल पाठीमागे जातोय. अर्जुन गोळे इकडे सांगतायत मुलाला की एक सिंगल काढून दे, मोठे फटके खेळायची गरज नाही. 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते पहा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इकडे मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. दीप थोडंसं स्ट्रगल करतोय, बॅटवरती बॉल येत नाहीये दीपच्या. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. पुढचा बॉल, ओ हा बॉल इकडे आपण जर पाहिला तर इकडे काय घडतंय, स्ट्राईक रोटेट. फलंदाज दीप इकडे पाहत होताना पाहायला मिळेल, परंतु पुढचे 3 बॉल महत्वाचे असतील आणि ते 3 बॉल इकडे अर्जुन गोळे यांना मात्र खेळायचे आहेत. नवीन बॅटर जयदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय पहा. अर्जुन गोळे स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला, एक तर सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, इकडे दुसरीचा प्रयत्न होईल, परंतु पहा परफेक्ट थ्रो केला. मी म्हणेन क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, जर तिकडे अमित दादा वाडकर यांच्याकडे थ्रो केला असता तर कदाचित स्ट्राईक रोटेट राहिली असती. धावफलकावरती जाऊया. 21 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. गोळीबाडी संघाच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय, चांगला स्ट्रोक आहे, बॉल सापडणार नाहीये. ऑन साइडला एक कमालीचा स्ट्रोक ठोकलाय, जयदीपच्या बॅट मधून येतोय चौकार. शॉर्ट बॉल होता, त्याला शॉर्टम जॅम केलं आणि पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओम साई MTCच्या माध्यमातून. चला यानंतर लॉट्स केले जातील. आयोजक 3 चिठ्ठ्या बनवा. चला लगेच. ओके, रेडी आहेत. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न राहिला. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल आणि तिसरी रन घेत असताना विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती एकंदरीत धावसंख्या 27 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते आणि 28 धावांचं टार्गेट मी म्हणेन या मॅच मध्ये आहे. चला यानंतर लॉट्स आम्ही करत आहोत. विजेते संघाचे कॅप्टनना विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि एक विजेता संघाची चिठ्ठी असेल. ओके, दिवदिवेवाडी आणि त्याचबरोबर दह्याट संघ कॅप्टन या दोघांनी मुख्य व्यासपीठावरती. कॅप्टन या दिवदिवेवाडी विजय दादा कॅप्टनना पाठवा. आकाशजी झुनगरे चला या लगेच. कोणतेही एका खेळाडूने या मित्रांनो. इकडे ड्रॉ केला जाईल 3 टीम मध्ये. विजेता संघ मी विनंती करतो, प्रवीण दादा बाडकर यांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण गोळेवाडी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथून पुढे ड्रॉ केला जाईल पहा. चला कॅप्टननी या. दया टीमचे कॅप्टन ड्रॉ केला जातोय मित्रांनो. त्यानंतर तुम्ही कोणताही प्रश्न आम्हाला विचारू नका पहा. सेमीफायनलचे 2 संघ आणि फायनल कोण खेळेल याच्यासाठी मात्र ड्रॉ केला जाईल. चला आकाश झुनगरे आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती. 3 चिठ्ठ्या असतील. एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ, एका चिठ्ठीमध्ये दिवदिवेवाडी आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये दह्याट, असा 3 चिठ्ठ्या असतील. दह्याट टीमचे कॅप्टन आलेत का? आभूषण दादाला विनंती करूया आपल्या कॅप्टनना पाठवा. अस्मित आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. चला मुख्य व्यासपीठावरती या 3 चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. कॅमेरामॅनला विनंती करू फोकस करा. यस ओम साई MTC. चला 3 चिठ्ठ्या इकडे ड्रॉ केला असेल. थोडंसं या ना लवकर प्लीज. या आपण समोर समोर. ओके, 3 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामधून एक चिठ्ठी आपण उचलणार आहोत आणि तो संघ ओम गोकर्णेश्वर चषक 2026च्या मेगा फायनल मध्ये खेळेल. एकच चिठ्ठी उचलली जाईल.
दह्या टीमच्या कॅप्टनना आपण विनंती करतोय वारंवार की आपण या प्लीज. दह्या टीमचे कॅप्टनना विनंती केली जाते की आपण मित्रांनो मुख्य व्यासपीठावरती या. इकडे ड्रॉ केला जातोय. पुन्हा एकदा कोणताही प्रश्न आपण विचाराल त्याचं उत्तर मात्र आम्ही देणार नाहीयेत. चला ड्रॉ करूया. तीन टीम मध्ये ड्रॉ होईल. इकडे विजेता संघ दिवदिवेवाडी आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर दह्याट संघ. चला मॅच सुरू होते. चला ड्रॉ केला जातोय. दह्याट संघाच्या कॅप्टनला विनंती करतो मित्रा धावत ये. कमीत कमी 25 वेळा तुमचं नाव घेतलंय. या थोडस लवकर. कॅमेरामॅनला विनंती करेन फोकस करा. जी मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहताय ना, ती सायकल आपण जर पाहिली ना तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थात संतोष दादा वाडकर यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळते. पहा कॅमेरामॅन तिकडे सायकलला दाखवतील आणि ही सायकल मालिकावीरसाठी आहे. थँक्यू सो मच. आम्ही मानू आभार देखील मानू. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष दादा वाडकर यांच्या माध्यमातून ही सायकल आहे मालिकावीरसाठी. आता ड्रॉ केला जातोय. चला इथून पुढे चला तिन्ही चिठ्ठ्या टाकल्या जातील. चला तीन टीम समोर टाका. समोर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती येतोय क्रॅकिंग चौकार. मॅच देखील सुरू झाली. चला तीन चिठ्ठ्या उचलल्या. तीन चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्यातून एक चिठ्ठी आपण उचलूया. चला चिठ्ठी कोण उचलणार आहे? सोनू उचल. एकच चिठ्ठी उचलायची. एकच चिठ्ठी उचलायची आहे. तो संघ मेगा फायनल मध्ये खेळेल. कोणता संघ आहे? ओम गोकर्णेश्वर ट्रॉफी 2026 मध्ये मेगा फायनल मध्ये खेळणारा संघ दह्याट आहे. पहा लेट आले परंतु मेगा फायनल मध्ये थेट गेले. ओके. आणि विनंती करू की आपण इकडेच थांबा. मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. दह्याट टीम सेमीफायनलचा सामना दोन संघांमध्ये खेळेल. दिवदिवेवाडी आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर लगेच आपण सेमीफायनल खेळणार आहोत. याची देखील नोंद तुम्हाला मित्रांनो घ्यावी लागेल. यावेळेस बॉल हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का पाहावं लागेल. हो इकडे पुन्हा एकदा आणखी एक कॅच ड्रॉप करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पहा क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावा लागेल. आणि अगदी मुख्य व्यासपीठावरती जे सिनियर क्रिकेटर आहेत ते म्हणतात काय बॉलरनी करायला पाहिजे. बॉलर आणखी काय करेल. तुम्हाला कॅचेस दिल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होते. तुम्ही कॅचेस पकडत नाही आहेत. ही खंत असेल गोळेवाडी टीमसाठी. झेल तुम्हाला घ्यावे लागतील. सुरेश गोळी गोलंदाजी मार्क होती तुम्हाला पाहायला मिळतात. पहा या दोन धावसंख्येने धावफलकावरती जाऊ. या धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती डबल 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 28 धावांचं टार्गेट. 3 षटकांचा सामना. सुरेश कोळी यांना गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर इकडे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावसंख्या येते. पहा क्षेत्ररक्षक तिकडे असता तर कदाचित जेल देखील होऊ शकला असता परंतु जेल मात्र झालेला नाहीये. अमित दादा वाडकर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहताय. 9 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. पहा ओम गोकर्णेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा क्वार्टर फायनल क्रमांक 3. कॅचेसचा कॉल होता. इकडे बॉल थांबेल का पाहावं लागेल. हो इकडे क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने हा बॉल अडवलाय. 2 धावसंख्या पुन्हा एकदा स्कोरबोर्डती लावली जाते. 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 28चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून पुढे 17 धावांची गरज टीम CKM बोरगाव संघासाठी. यावेळेस आडव्या पॅडनी घुटना टेक तमाशा देख. घुटना टेक षटकार देख.
अमित दादा वाडकर यांच्या बॅटमधून आला एक क्रॅकिंग षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 17 धावसंख्या. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल, काय फटका खेळ होता, पण टायमिंग प्रॉपर होतं आणि हा रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जातोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. पाठचा घुटना टेकवला, त्यानंतर अगदी बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं. ही क्रिया तुम्ही पुन्हा पाहू शकता आणि ज्या वेगाने बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय, एक फ्लॅट आणि पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांसाठी. अमित वाडकर यांच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार आला. 17 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. इथून पुढे 11 धावांची गरज आहे. यानंतर लगेचच टॉस केला जाईल. दिवदिवेवाडी टीमच्या कॅप्टनना विनंती केली जाते की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच या. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय, गॅपमध्ये बॉल आहे, बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे प्रत्येक बॉलवरती आक्रमण केले जात आहे. CKM बोरगाव संघ क्लास बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूला अमित दादा वाडकर तर दुसऱ्या बाजूला इनफॉर्म बॅटर जयराज वाडकरची तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 धावांची गरज. बॅकफुटला गेल्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक केलाय. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आहे. बॉल निघून चाललाय ऑन साइडला. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 1 धावेची गरज. चला यानंतर टॉस केला जाईल. या दिवदिवेवाडीचे कॅप्टन 1 धावेची गरज आहे. औपचारिकता असेल या सामन्यामध्ये. जबरदस्त खेळ राहिला CKM बोरगाव संघाचा. टॉस आपण करणार आहोत. स्लोअर पद्धतीचा बॉल निघून चाललाय पाठीमागे. इथे मात्र सामना जिंकलाय CKM बोरगाव संघाने. अभिनंदन. यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. चला या कॅप्टन. चला 2 षटकांचा सामना असेल आणि महत्वाचा सामना आहे. सेमीफायनल चा सामना असेल.